हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 9 ओवी 55. कंडनी चुली चुली पेशणे उदकुंभी आणि मार्जनी हे पंचसूना या नावाने आहेत जनी जनी प्रसिद्ध. उखळी दाना दाना घालुनी वरी प्रयोग इतका मोसळाचे घाव हानुनी तूस कोंडा टाकती काटून काढुनी होते न जाणुनी जीव हिंसा पडेना दे धान्य पचनी प्रयोग इतका जहाल्या वाचुनी म्हणून हे पंचसुना अग्रणी पापकंडनी कंडनी या नाव. चुलीस सरपण लाकडे लाविली तेने पाप निष्पत्ती झाली तेथे न कळत जीव हत्या घडली त्या नाव चुल्ली चुल पाप दुजे. घेऊन जाते वाजातनी पिष्ट करिता धान्याचे कोणी न कळत असंख्य जीवांची हानी होते त्या पेशनी पेशनी हे नाव. वापी कूप तडगामधुनी कुंभ घेऊनी अनती पाणी किंवा नर नारी धुता धुनी असंख्य प्राणी मरतात. साधावया कुंभ स्वस्ते घासता वाऊ टिरिता हाते अनिच्छाजी हत्या घडते पाप चौथे उद कुंभी. तैसे शीतोष्ण उदक स्नाने करू जाता सडा समार्जन जीव हत्या घडी जी दारुण मार्जनी जान जान त्या नाव. ज्या पंच पाप निर्मुक्तीस पंच महायज्ञ ग्रहस्थास होता पंचसूना निरास चित्त शुद्धीस लाधेतो. चित्त शुद्धीचे हेची फळ शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ ज्ञानानंतर मोक्ष आढळ पावती सफळ सफळ भाग्याचे. असो हे साईंचे भैक्ष व्रत लिहिता लिहिता वाढला ग्रंथ परिसा एक कथा अन्वर्थ अध्याय समाप्त करू मग. प्रेम असावे मात्र चित्ता कोणासही सवे काही धाडिता जहाली जरी तया विस्मरणता बाबा न विसरता विसरता मागत. असो भाजी भाकर पेडा भक्ती भाव असावा गाढा भेटता ऐसा भक्त निदडा साईस उबडा उबडा प्रेमाचा. ती एक प्रेमळ भक्ताची कथा ऐकता आनंद होईल चित्ता कोणी स्वीकृती कार्य चुकता बाबाची रस्ता रस्ता दाविती. ऐसी ही गोड शिक्षण पद्धती योग्य वेळी देती जागृती धन्यभाग्याचे जे अनुभवती आनंद स्थिती स्थिती अवर्ण्य. भक्ती श्रेष्ठ रामचंद्र नाव वडील जयाचे आत्माराम तरखड जयासी उपनाम विश्रामधाम साई जया. परिजेने नित्य संबोधन हे बाबासाहेब तरखड जाण तेनेची ही पोथी चालवू आपण नाही कारण या परते. साई प्रेमे उचंबळून तरखड जे जात ओथंबून करू लागती अनुभव कथन काय ते श्रवण सुख कर. कायतयाचे भक्ती विभव पदोपदी साईंचे अनुभव एका मागुनी एक अभिनव सरसावी वीरभाव जय कथिती. बाबासाहेब अतुल प्रेमी साईच्या आलेख प्रतिमा धामी भव्य चंदनी देवारा नामी पूजन कामी कामी त्रिकाळ तरखड मोठे भाग्यवान.
पुत्र ही पोटी भक्तिमान साईस नैवेद्य समर्पल्याविन करीना अन्न ग्रहण तो करुनिया प्रातस्थान काया वाचा मने करुण करी नित्य छबीचे पूजन नैवेद्य समर्पण भक्तीने हात याचा नित्यक्रम असता चालला अविश्रम जाहाला सफल परिश्रम अनुत्तम लाधला माताई साईंची परम भक्त शिर्डीस जाऊ झाली उत्सुक मुलाने मार्गात तिच्या समवेत असावे हा हे हेत वडिलांचा इच्छा ती अशी शिर्डीसी जावे समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे तेथेचे काही दिवस क्रमावे चरण सेवावे प्रत्यक्ष ऐसा जरी वडिलांचा हेत जाणे नव्हते मुलाचे मनात कोणी मागे पूजा घरात करील नियमित ही चिंता वडील प्रार्थना समाजिष्ट तयास मूर्ती पूजेचे कष्ट देणे कैसे होईल इष्ट कोडे हे प्रकृष्ट मुलाला तरी जाणोनी तयाचे मनोगत चिरंजीव प्रयाणी उद्यत प्रेम पुरस्सर वडिला सविन्वित कायती मात परिसावी साईस नैवेद्य केल्याविन घराही कोणी अन्न न सेवने हे इतके मान्य केले याविने घडे न जाणे निश्चित हे मुलाचे नित्य व्रत वडिलास होते आधीच अवगत जामी करीन नैवेद्य नीत राही तू निश्चिंत वदती ते आधी न करिता साई समर्पण न करू कोणीही अन्नग्रहण हे माझे वचन मानी प्रमाण न करी अन्मान जा स्वस्थ प्राप्त होता हे आश्वासन मुलगा शिर्डीस करी प्रयाण पुढे उगवता दुसरा दिन करीती पूजन तर खडस्वये बाबासाहेब तरखडाने पूजारंभीच दुसरे दिनी अलाक्य प्रती मे सन्मुख येऊनी लोटांगणी प्रार्थिले मुलगा जैसा पूजा करी तैसीच बाबा माझी चाकरी असावी कवाईत न घडावी मज करी प्रेम अंतरी द्या माते ब्राह्ममूर्ती स्नान करून ऐसे प्रार्थना पूर्वक पूजन तरकड करू लागले प्रतिदिन नैवेद्य समर्पण समवेत नैवेद्यार्थ शर्कराखंड बाबासाहेब अर्पित अखंड ऐसा नियम चालला उदंड पडला खंड एक दिनी व्यवहाराविप्त अंतःकरण तरकडास नाही राहिले स्मरण होऊन गेले सर्वांचे भोजन नैवेद्यविन एक दिनी एका मोठ्या गिरणीवरी तरखड साहेब मुख्याधिकारी तदर्थ प्रात काळचे प्रहरी जाणे बाहेरी नित्य त्या एक पुढे मग दुपार भरता बाहेरून परत येता पूर्वनिवेदित शर्करा प्रसादता भोजनी बैसता पावित्ते ऐसा नियम चालता पडले एकदा विस्मरण चित्ता राहिली शर्करा खंड निवेदनता प्रसाद ग्रहणता अंतरली करावया बैसता भोजन शर्करा शेष स्वयंपाकीन पात्री वाडी अनुदीन तीच की जान अन्न शुद्धी
परी ते दिवशी पूजा समयी होनी काही तरी घाई शर्करा नैवेद्य राहोनी जाई प्रसाद ठाई ठाई पडेना त्याच वेळी पात्रावरून तरखडानुतापयुक्त होऊन साई प्रतिमा अभिवंदून साश्रू नयन नयन बोलत बाबा ही काय माया दाविली कैसी मजला भूल पाडिली कवायतची मज करी घडविली क्षमा वहिली मज करा नवे भूल हे महापाप पावलो मी महदुनुताप चुकलो मी निस्त्रप व्हावे मज सुकृप महाराजा लोटांगण घातले छबीचे चरणा सखे दगईवरले अंतकरणा म्हणती महाराज दयाघना करीगा करुणा मजवरी ऐसे वदत मुलास पत्र धाडिले होऊनी अति लाचार घडला मज कडूनी प्रमाद थोर क्षमा करगा गा पार्थावे दया करा यानन्य शरणा ऐसी साईंची भाकावी करुणा अभय करा आणि अभय वचना मागावे दीना दासाते वांद्रे ग्रामी हा प्रकार शिर्डी 100 कोस दूर तात्काळ ते पावली खबर परिसाते उद्गार बाबांचे भूत भविष्य वर्तमान देश कालाद्य कालाद्यन वच्छिन्न महाराजाशी त्रिकाल ज्ञान पाहाते प्रमाण प्रत्यक्ष इकडे मुलगा शिर्डीस असता तेची दिनी ते समयी वार्ता घडली साईस वंधू जाता श्रोता सावधानता परिसावी मुलगा येऊनी अति उल्हासता आई समवेत चरण वंदिता साई जे आईस वदले ते परिसता पावला विस्मितात्यंत काय करावे आई आज गेलो मी वांद्र्यास जैसा रोज नाही खावया प्यावया पेज उपाशी मज यावे लागले कैसा पहा ऋणानुबंध कवाड होते जरी बंद तरी मी प्रविशलो स्वच्छंद कोण प्रतिबंध मज करी हरिओ